दिवशी प्रत्येकामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतोय त्याची जाणीव करून देण्याचं काम संत आपल्याला करतात. आपल्याला आपली ओळख करून देण्याचं काम संत करतायत. आपल्याला जोपर्यंत आपली ओळख होत नाही तोपर्यंत जगाची ओळख होऊन फायदा नाही. लोक म्हणते मी त्याला लय ओळखू नये. अगोदर तू स्वतःला ओळख. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही ना तोपर्यंत आपल्याला जग ओळखता येणार नाही. आपल्यातल्या देवाची आपल्याला ओळख करून देण्याचं काम संत करतात. बघा, संतांनी उपकार का केले महाराज तर ते उपकार न फिटणारे आहे. हे जरी खरं असलं तर संतांनी उपकार केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं. नुसतं चालत्या बोलत्या माणसावर परिवर्तन संत करत नाही तर गेलेल्या माणसावर सुद्धा संत परिवर्तन करतात. गेले माणूस जित उठवील वेळ काळा ते ग्रासील. मेलेल्या माणसाच्या हातून ग्रंथ संपदेचं ग्रंथ लिखाणाचं काम करून घेणारे आमचे ज्ञानोबा आहे. शके 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरी लेखक उदाहरण. निर्जीव भिंत ज्ञानोबरांनी चालवली. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. महिला मंडळ, तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या चुकून घरातल्या भीती डोकं ठुंपा पडता का? पडता का? नाही पडता. तुम्ही भीतीच्या पाया एकदाच पडता. भांडण पण ते झाले की बस. ज्ञानोबांनी निर्जीव भिंत चालवली. आळंदीच्या वडगाव चौकात जा, भिंतीसाठी मंदिर आहे. भिंतीच्या दर्शनाला बारी लागते लोकांची. ज्ञानोबा नेवासा तीर्थक्षेत्री ज्यावेळी भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ सांगण्याकरता बसले ना, एका खांबाला पाठ टेकून बसले. त्या खांबाला पैस नावाचा खांब म्हणतात. तो पैसाचा खांब आहे. त्या खांबाला ज्ञानोबा पाठ टेकून बसले. त्या खांबाला पाठ टेकून ज्ञानोबा बसले म्हणून त्या खांबासाठी आज नेवाशाला मंदिर आहे. मंदिराला खांब असतात. मंदिराला खांब असतात हे जगात सर्वत्र दिसेल, पण खांबासाठी मंदिर आहे. जगात एकमेव ठिकाण ज्ञानोबा यांची पाठ लागलेलं नेवाशाचा पैस नावाचा खांब. संतांची कृपा.